संत तुकारामांचा जीवनविचार, लेखक निर्मल कुमार फडकुले। या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत। अभंग आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी, कंथा कमंडलू देह उपचारा, जाणविले वारा अवसरू, हरिकथा भोजन पखडी विस्तार, करोनी प्रकार सेओ रुची, तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी। ज्याचं मन आकाशासारखं मोकळं झालं आहे आणि ज्याच्या अंतःकरणात कोणतीही भेदभावना उरलेली नाही, ज्याचे सगळे स्वार्थ गळून गेले आहेत, असा साधू पुरुष भोवतालच्या सृष्टीशी समरस होऊन सदैव आनंदित असतो। प्रत्येक माणसाच्या हृदयात प्रेमभावना काही प्रमाणात असते, पण संतांच्या हृदयात मात्र निखळ प्रेम ओसंडून वाहत असतं। द्वेष, मत्सर, कटुता, परकेपणा किंवा हे माझं म्हणून मला प्रिय, हे माझं नाही म्हणून ते अप्रिय, असं त्यांच्या मनात कधी येतच नाही। साऱ्या सृष्टीशी संतांचा आत्मिक संबंध असतो। केवळ स्वतःसाठी काही मिळवावं अशी आकुंचित इच्छाच उरलेली नसल्यामुळं सारं विश्व त्यांना आत्मरूपाचा आविष्कार आहे असा अनुभव येत असतो। तुकोबांच्या प्रेमशक्तीचा सतत विकास होत गेला। आधी तुकोबा लहान होते, एखाद्या झऱ्यासारखे, पण ते चिंतनानं, तपस्येनं आणि अनुभूतीनं वाढत गेले। झऱ्याचं रूपांतर नदीत झालं। एक दिवस नदीच सागर रूप बनली। त्याप्रमाणे तुकाराम साऱ्या सृष्टीच्या अंतःकरणाशी संवाद करू लागले। अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा, हे स्वतःचं त्यांनी केलेलं वर्णन अगदी यथार्थ आहे। ज्ञानेश्वरांनीही एके दिवशी ताटीचं दार बंद केलं होतं, पण ते उघडलं आणि मग हे विश्वची माझे घर अशी विशाल व्यापक अनुभूती त्यांना आली। चराचराच्या ठायी आपण आहोत याची साक्ष त्यांना पटली। महापुरुषाच्या जीवनाचा असाच विकास होत असतो। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा तुकारामांचा एक प्रसन्न करणारा आणि त्यांच्या रसज्ञ वृत्तीचं व हृदयस्थ वत्सलतेचं दर्शन घडवणारा अभंग आहे। केव्हाही हा अभंग गुणगुणावा, मन समाधानानं भरून जातं। तुकोबा म्हणतात, वृक्ष आणि वेली, वनात राहणारे प्राणी आणि सुस्वर गायन करणारे पक्षी हे आमचे सोयरे आहेत। तुकोबांचं झाडावरचं आणि वेलीवरचं हे प्रेम आपल्याला प्रेरणा देतं। वृक्ष, वेली, गवत, रानातले वेगवेगळे पशु आणि पक्षी मला माझ्या अगदी जवळचे वाटतात। ही एकरूपता केवळ शाब्दिक नाही, सृष्टीचे आणि माझे जणू जन्मोजन्मीचे अनुबंध आहेत। तुकाराम महाराज हेही भक्तीच्या वृक्षावर बसून शांतीचे गीत गाणारा आनंदी पक्षी आहे। तो परमेश्वर अनंत रूपांनी, अनंत रंगांनी आपल्यासमोर दिसत आहे। सारी सृष्टी ही त्याच्याच व्यक्तित्वाची अभिव्यक्ती आहे अशी साक्ष तुकोबांना पटली होती। आपल्या सुखाचं वर्णन त्यांनी काव्यमय भाषेत केलं आहे। आकाशाच्या मंडपात सारी पृथ्वी हे आमचं आसन आहे। माझं मन सर्वत्र क्रीडा करू शकतं। हरिकथेचं अकंठ भोजन आम्ही करतो, त्याची रुची आगळीच आहे। या हर्षनिर्भर वातावरणात मी माझ्या मनाशी संवाद करतो, स्वतःशी वादविवादही करतो। तुकोबांच्या निर्मळ निरुपाधिक मनाचं सोज्वळ दर्शन या अभंगातून आपल्याला घडतं। आज आपण निसर्गापासून दूर गेलो आहोत। आजच्या यांत्रिक आयुष्यात वृक्षवेली आणि पशुपक्षी आपल्याला दिसतही नाहीत। तुकोबा वृक्षांच्या मेळाव्यात रमत होते आणि तुम्ही आम्ही सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात हरवून गेलो आहोत। टीव्हीवर दिसणारं झाड आम्हाला आवडतं, पण खरं झाड कधी डोळा भरून पाहत नाही। पक्षाचा मधुर आलाप कानावर येत नाही। फिल्मी धांगडधिंग्यात मात्र आपण रंगलो आहोत। सृष्टीशी मैत्री आपली कधी होतच नाही। चार भिंतीत कोंडून ठेवलेल्या आजच्या मॉडर्न माणसाला तुकोबांच्या या सुखाची कशी कल्पना येणार? पृथ्वीच्या आसनावर निळ्या नभाखाली बसून वृक्षवेलीशी संवाद करणारे तुकोबा आपल्याला एकच संदेश देत आहेत, निसर्गावर प्रेम करा, सृष्टीचं संगीत हृदयानं ऐका। निसर्गाच्या मनमोकळ्या सहवासात राहायला आणि त्यातला आनंद भरभरून घ्यायला मन खऱ्या अर्थानं जिवंत असायला हवं। माथ्यावरच्या आकाशाचंच उदाहरण घेतलं तर त्या आकाशाची अनेक रूपं मोहिनी घालणारी आहेत।
पहाटेचं धूसर आकाश, सकाळचं सूर्यकिरणांनी उजळलेलं आकाश, रात्रीच्या अंधारात चमचमणाऱ्या चांदण्यांचा आकाश, काळ्या ढगांनी भरलेलं आकाश, वृक्ष, वेली, हिरवगार गवत, खळाळून वाहणारे ओढे, गळणारी पानं आणि त्यांच्या जागी येत असलेली लालसर कोवळी चिमुकली पानं. सृष्टी तर सौंदर्याची आणि नाविन्याची कधीच न ओसरणारी आश्चर्य यात्रा आहे. या यात्रेत तुकोबा आनंदानं सहभागी झाले आहेत. आपल्यालाही त्यांच्याबरोबर 2 पावलं टाकता आली पाहिजेत. रामकृष्ण हरी. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा.